लोणंदमध्ये शरद कृषी महोत्सव 15 ते 19 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होणार. डॉक्टर नितीन सामंत. शरद कृषी महोत्सव लोणंद दिनांक लोणंद 15 या ते ठिकाणी 19 फेब्रुवारी या दरम्यान शरद होणाऱ्या कृषी महोत्सव महोत्सवामध्ये भव्य पशुपक्षी यावर्षी प्रदर्शन व स्पर्धा आयोजित दिनांक करण्यात 15 येणार आहे. ते 19 तसेच कृषी फेब्रुवारी महोत्सवामध्ये या वेळेमध्ये पशुसंवर्धन विषयक संपन्न विविध होणार आहे योजनांची माहिती, आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची दिनांक माहिती 16 रोजी तज्ज्ञ आदरणीय पशुवैद्यकांमार्फत शरदचंद्रजी पवार साहेब शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यांच्या उपस्थितीमध्ये या या कार्यक्रमात भव्य आकर्षक असा सर्वात कृषी उंच बैल आणि महोत्सवचं 6 किलोचा उद्घाटन होणार कोंबडाही आहे पाहायला मिळणार आहे. आणि या त्या दिवशी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त त्यांच्या पशुपालकांनी व शेतकऱ्यांनी उपस्थितीमध्ये या भव्य प्रदर्शनात सहभाग शेतकरी घ्यावा असं मेळाव्याचंही आवाहन आयोजन डॉक्टर करण्यात आलेलं नितीन आहे. सावंत यांनी केले. प्रतिनिधी सालाबादप्रमाणे अब्बास नायगुडेसह लोणंद नगरीमध्ये एव्ही माझा सकाळ. अतिशय लोणंद या ठिकाणी शरद कृषी महोत्सव यावर्षी दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आणि दिनांक 16 रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या कृषी महोत्सवचं उद्घाटन होणार आहे आणि त्या दिवशी त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. सालाबादप्रमाणे लोणंद नगरीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होणारा हा शरद कृषी महोत्सव याचा पहिल्या दिवशी 15 तारीखला कृषी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये ही कृषी दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कृषी दिंडीनंतर या शरद कृषी महोत्सवमध्ये महिलांच्या साठी निर्भया पथकचं एक सादरीकरण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी आपल्या सर्व येथील वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या ठिकाणी माऊलींचं पूजन त्या माऊलींच्या ओट्यावरती केलं जाणार आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा कृषी महोत्सव आपण सुरू करतोय. त्याचबरोबर या कृषी महोत्सवमध्ये पहिल्या दिवशी या पशुसंवर्धन विभागाकडून गाई, बैल, म्हैस, रेडा याच्या स्पर्धा आणि प्रदर्शन संपन्न होत आहे आणि शेतीच्या पिकांबद्दलच्या स्पर्धांमध्ये भाजीपाल्याचं पहिल्या दिवशी घेतली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फळांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी जे इतर पक्षी आहेत, घोडा आहे, अशा इतर प्राण्यांचं त्या ठिकाणी स्पर्धा संपन्न होईल. त्याचबरोबर केळी आणि अशा पिकांचं त्या ठिकाणी स्पर्धा घेतली जाणार आहे आणि 16 तारीखला उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 17ला शनिवारी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये महिला वर्गांच्या साठी क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. हा अतिशय उत्साहामध्ये आपल्या येथील महिला भगिनी या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होत असतात. तर असा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण दिनांक 17 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये घेणार आहोत. तरी सर्वच महिला भगिनींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर रविवारी सायंकाळी सर्वांना सहकुटुंब एक कार्यक्रम आपण महाराष्ट्राची लोकगाथा हा आपल्या लोककलेचा, लोकगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आणि समारोप सोमवारी करत असताना या कृषी महोत्सव दरम्यान घेतलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, त्याचबरोबर आपल्या भागातील जे शाळेतली मुलं आहेत त्यांच्या वतीनंही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. तो 11 ते 4 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे. तरी देखील सर्वांनी या शरद कृषी महोत्सवमध्ये आपण यावं आणि या कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, नवीन असलेलं खतं, बी बियाणं याचंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन होणार आहे.
शासकीय स्टॉल्स आहेत, शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी आपल्या सर्वांना, शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आलेले जे प्रदर्शन स्थळी पाहायला लोक आहेत, खवय्या लोकांच्यासाठी तिथं फूड स्टॉल्स आहेत आणि सगळ्यांना एक आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी मनोरंजनाचे सुद्धा तिथे स्टॉल्स ठेवले जाणार आहेत. तरी आपण सर्वांनी या शरद कृषी महोत्सवचा आपण येऊन लाभ घ्यावा हीच आपल्याला मी नम्र विनंती करतो. धन्यवाद.